संभाजीराजे खरं तर या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची भेट घेत होते, त्यांच्याशी चर्चा करत होते आणि त्याविषयी त्या अनेक वेळा माध्यमांना सांगत सुद्धा होते। परंतु या दोन राजेंची भेट होणं खरं तर एक ऐतिहासिक भेट म्हटली जाते। या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे पुन्हा एकदा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अरुण, या भेटीमुळे खरं तर इतके दिवस तुम्ही जसं मगाशी म्हणालात की संभाजीराजे अनेक नेत्यांना भेटत होते, संपूर्ण महाराष्ट्रभरात दौरा केला होता त्यांनी, पण उदयनराजेंची भेट मात्र झालेली नव्हती। मग आता या दोन्ही राजांची ही ऐतिहासिक भेट झाल्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला कुठेतरी बळ येईल असं म्हणता येऊ शकतं? निश्चितपणे संबंध मराठा समाजाची ही अपेक्षा होती, ही इच्छा होती आणि ती आज पूर्णत्वाला येत असल्याचं म्हणावं लागेल। कारण याआधी देखील आंदोलन झाली, मोर्चे निघाले, त्यावेळी हे नेते जे आहेत दोन्ही मराठा समाजातले त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। मात्र त्यांनी एकत्रितपणे हा विषय पुढे न्यावा आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मराठा क्रांती मोर्चा असू द्यात किंवा मग यासाठी आरक्षणासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना असतील तर त्या सगळ्यांची अपेक्षा होती आणि ती आज पूर्ण होताना दिसते। आणि जसं आपण म्हटलात की या भेटीमुळे निश्चितपणे या आंदोलनाला बळ येणार आहे। दोन्ही राजांनी जर एकत्रित या आंदोलनाचं नेतृत्व केलं, दोन्ही राजांनी एकत्रितपणे हा विषय, कारण आपल्याला माहिती आहे की दोघेही खासदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, केंद्राकडे हा विषय आहे, राज्याकडे हा विषय आहे आणि यावरून बरेच मतभेद किंवा आरोप प्रत्यारोप दरम्यानच्या काळामध्ये सुरू होते। असं असताना की हा विषय जिथे असेल तिथे त्या विषयाचा पाठपुरावा करणे हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी म्हणून आता नेत्यांनी म्हणजे सरकारमधल्या नेत्यांनी, मग केंद्रातलं सरकार असतात किंवा राज्यातलं सरकार असतात, त्यांनी प्रयत्न करावेत अशी भूमिका संभाजीराजे मांडत आलेले आहेत आणि त्याच प्रयत्नांमध्ये उदयनराजेंनी देखील सहभागी व्हावं अशी अपेक्षा आता संभाजीराजे व्यक्त करतायत। आणि त्या दृष्टिकोनातून उदयनराजे आज काय सांगतात, काय भूमिका घेतात हे महत्वाचं ठरणार आहे। आणि दोन्ही राजे जर एकत्रित आले तर निश्चितपणे मराठा आरक्षणाचा जो विषय आहे त्या आंदोलनाला बळ मिळणार आहे। दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे की कालच आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरामध्ये संभाजीराजेंचे जे वडील आहेत शाहू महाराज त्यांची भेट घेतली, मालोजीराजे त्यांचे जे छोटे बंधू आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेच आज इथे पुण्यात ही भेट होते आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून ही भेट होणार अशी चर्चा होती। यापूर्वी देखील पुण्यात म्हणजे 2 दिवसांपूर्वी ही भेट होणार असं म्हटलं गेलं होतं, मात्र ती भेट झाली नाही। त्यानंतर अशी भेट होणारच नव्हती असं देखील काही लोकांकडनं सांगण्यात आलं, मात्र अखेर आज ही भेट होते आणि निश्चितपणे ती चर्चेत जेवढी आहे तेवढीच ती महत्वाची ठरणार आहे। नक्कीच अरुण, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आता आपल्यासोबत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर जोडले गेलेले आहेत। विजय सर, तुमचं स्वागत आहे। तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न मी हा विचारेन की तुम्ही एक राजकीय विश्लेषक म्हणून या दोन्ही राजांच्या भेटीकडे नक्की कसं पाहता? खरं तर हे फारसं गांभीर्यानं घेण्याचं प्रकरण नाही असं मला वाटतं। कारण या दोन्ही राजांची जी काही आतापर्यंतची भूमिका आहे ती भूमिका फारशी या प्रश्नात फारशी गांभीर्याने घ्यावी असं वाटत नाही। त्याचं कारण असं की हा प्रश्न आहे सुप्रीम कोर्टात, हा प्रश्न आहे संसदेच्या पातळीवर। त्या संदर्भात इथं महाराष्ट्रात काहीतरी आंदोलन करण्याची घोषणा करणं किंवा तत्कालीन प्रसिद्धीच्या काही गोष्टी करणं यातून काहीही साध्य होणार नाही। मराठा समाजाची दिशाभूल करणं, मराठा समाजातल्या तरुणांची दिशाभूल करणं या पलीकडे त्यातून काही होणार नाही। कारण मूळ दुखणं आहे ते आहे दिल्लीच्या पातळीवर आणि दिल्लीच्या पातळीवर हे दुखणं असताना इथं महाराष्ट्रात त्या संदर्भात काही प्रयत्न करून काही साध्य होणार नाही असं मला वाटतं। पण विजय सर, आपण पाहिलं तुम्ही जसं म्हणालात की हा मुळात विषय आता केंद्राकडे गेलेला असला तरी सुद्धा महाराष्ट्रात ज्या मराठा आरक्षणासाठी म्हणून आंदोलन करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांना एक प्रकारे बळ आलेलं आहे किंवा त्यांना एक प्रकारे हुरूप आलाय असं म्हणता येईल का? कारण यांची एकजूट राहणं सुद्धा कदाचित आरक्षणाच्या मुद्द्यावर तितकीच महत्वाची ठरू शकते। नाही, कसं असतं, मराठा क्रांती मोर्चाचं सुरुवातीचं उभं राहिलेलं आंदोलन हा एक मोठा भाग होता त्या संघटनाचा या प्रश्नाला चालना देण्याचा। अर्थात त्याच्या मुळाशी कोपर्डीच्या मुलीच्या बलात्काराचं प्रकरण तेच कारण होतं। त्यातून जे आंदोलन उभं राहिलं त्यातनं पुन्हा मराठा आरक्षणाचा विषय पुढे आला, हे आपल्या पार्श्वभूमीकडे जावं लागेल। त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस सरकारनं काही प्रयत्न केले, ते उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेलं
आणि सर्वोच्च न्यायालयानं ते फेटाळलं. खरं तर त्यानंतर केंद्र सरकारने फेर याचिका दाखल केली. महाराष्ट्र सरकारही आता फेर याचिका दाखल करावी महाराष्ट्र सरकारनं असंही त्या भोसले आयोगाची सूचना आहे. आणि दुसरा मुद्दा आहे तो केंद्र सरकारच्या पातळीवरच्या संसदेच्या पातळीवरचा जो 50% आरक्षणाची मर्यादा आहे ती आरक्षणा म्हणजे रद्द करून ती मर्यादा वाढवणं. म्हणजे हे सगळे प्रयत्न आहेत ते दिल्लीच्या पातळीवर व्हायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट राजकीय पातळीवरचा विचार केला तर मराठा आरक्षणाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाचा, कुठल्याही राजकीय पक्षाचा, कुठल्याही संघटनेचा विरोध नाही. म्हणजे सरकारपासून सर्व विरोधक मराठा आरक्षण मिळावं अशा भूमिकेचे आहेत. असं असताना ही सगळी ताकद ही महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी, सर्व संघटनांनी ते दिल्लीच्या पातळीवर ताकद दाखवायला पाहिजे. हे न होता इथं महाराष्ट्रात प्रत्येक जण आपापल्या सोयीचं राजकारण करतोय आणि सध्या जे सुरू आहे त्या सगळ्या सोयीच्या राजकारणाचा भाग आहे. त्याच्या पलीकडे ते फारसं गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही. विजय सर, या दोन्ही राजांची भेट खरं तर गेल्या काही वर्षातच आपण म्हणूया की अशी प्रसिद्धी माध्यमांसमोर अशी काही झाली नव्हती आणि आत्ताच मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणं आणि जसं तुम्ही म्हणालात की आता राज्यांच्या हातात ही गोष्ट नसली तरी सुद्धा केंद्राकडे हा प्रश्न गेलेला आहे. पण मग या राजांच्या भेटीमुळे म्हणून का होईना पण तिथे काही दबाव निर्माण होऊ शकतो का या अशा प्रसिद्धी माध्यमांसमोर थेट झालेल्या भेटीमुळे? नाही, ही भेट मला वाटतं हा त्यांचा दोघांची भेट हा त्या दोघांचा व्यक्तिगत भाग आहे. ते यापूर्वी का भेटले नाहीत हा त्यांचा जसं याची काही कारणं असू शकतील तसे आता का भेटतायत याचंही काही कारण असू शकेल ना. त्यामुळं आता दबाव निर्माण करायचं दोन्ही जे राजे म्हणतायत तुम्ही ते खासदार आहेत त्यामुळे आणि खासदार असल्यामुळं ते संसदेत प्रतिनिधित्व करतात. दोघंही राज्यसभेत प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे खरं तर त्यांनी त्या पातळीवर काही म्हणजे हे सगळं धसास लावायला पाहिजे. त्या पातळीवर आग्रह धरायला पाहिजे. त्या पातळीवर केंद्र सरकारकडे अशी टोकाची भूमिका घ्यायला पाहिजे. ते न करता इथं महाराष्ट्राच्या पातळीवर काही आंदोलन करणं, वातावरण निर्मिती करणं हे केवळ तात्पुरतं या म्हणजे तुम्ही सुरुवातीला म्हणलं आहे मराठा आरक्षणासाठी जे काम करणारे संघटना आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यात प्रेरणा निर्माण करण्यासाठी, त्यांच्यात बळ निर्माण करण्यासाठी हे ठीक आहे. पण हे सगळं तात्पुरतं आहे. त्यातून साध्य काही होणार नाही. मराठा आरक्षण जर मुद्दा धसास लावायचा असेल तर तो दिल्लीच्या पातळीवर, सुप्रीम कोर्टाच्या पातळीवर आणि केंद्र सरकारच्या पातळीवरच तो निकाल लागू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त काही करत राहणं म्हणजे मराठा समाजाच्या तरुणांची दिशाभूल करण्यासारखं आहे असं मला वाटतं. नक्कीच विजय सर, तुम्ही म्हणताय की ही एक वातावरण निर्मिती असू शकते. संघटनांना हुरूप येईल की नाही याबाबत काही ठोस सांगता येत नसलं तरी सुद्धा मला असं विचारायचंय की दोन्ही खासदार आता इथे भेटलेले आहेत. मराठा आरक्षणासाठी म्हणून आंदोलन करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी काही दबाव निर्माण करायचा प्रयत्न समजा या भेटीतून बळ घेऊन केला तरी सुद्धा केंद्राकडे याबाबत काही परिणाम दिसून येऊ शकतो का मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो काही निकाल लागेल त्याविषयी? नाही, आता आपल्याला वाट बघावी लागेल की हे दोघंही भेट संपल्यानंतर आपली काय भूमिका मांडतायत. म्हणजे ते दोघांमध्ये झालेली चर्चा जाहीरपणे सांगतायत का? दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांच्यात काही एकमत होऊन ते दिल्लीला धडक देण्यासंदर्भात किंवा केंद्र सरकारवर दबाव आणण्यासंदर्भात काही एकत्रित निर्णय जाहीर करतायत का? हे आपल्याला आता त्यांच्या दोघांच्याही प्रतिक्रियेची वाट पाहावी लागेल. आणि त्या दोघांच्या या संदर्भातल्या नंतर भूमिका काय होत आहेत. म्हणजे भूमिका काय वेगळ्या असण्याचं कारण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका आहे. म्हणजे सगळ्यांचीच ती भूमिका आहे. त्या संदर्भात कुणाच्या मनात शंका नाही. त्यामुळं आता हा प्रश्न धसास लावण्यासंदर्भात ते काय भूमिका घेत आहेत. त्यांना खरोखर हा प्रश्न धसास लावायचा आहे की महाराष्ट्र सरकारविरुद्ध आंदोलन करायचं आहे की त्यांना किंवा त्या पलीकडे काही व्यक्तिगत राजकीय हेतू साध्य करायचा आहे. हे ते त्यांच्या भेटीनंतरची भूमिका साध्य करतील. मला वाटतं त्यावरूनच स्पष्ट होईल. सर, विजय सर, आणखी मी असं विचारेन की एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला काय वाटतं की ही आज राजांची भेट झाली आहे तर समजा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही चर्चा होत असेल तर यातून काय निष्पन्न होऊ शकतं किंवा कशा पद्धतीनं पुढची दिशा ठरू शकते असा अंदाज तुम्ही बांधू शकता? खरं तर पुन्हा आपण तिथंच येतोय. यातून निष्पन्न काही होणार नाही. यातून निष्पन्न काही होणार नाही हे स्पष्ट आहे.
कारण जर विषय दिल्लीत आहे तर निष्पन्न काय होणार? निष्पन्न फार तर बाबा महाराष्ट्रातलं आंदोलन तीव्र करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. म्हणून म्हटलं की ते त्याच नंतरची त्यांची भूमिका काय आहे, इथल्या महाराष्ट्राच्या पातळीवर आंदोलन तीव्र करण्याची भूमिका घेत आहेत, महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासंदर्भात आंदोलन घेत आहेत, तर मोदी सरकारच्या विरोधात एल्गार करण्यासंदर्भात निर्णय घेत आहेत. हे आपल्याला त्यांच्या भेटीनंतर ते काय दोघंही सांगतायत. पुन्हा दोघांच्या सांगण्यात सूत्रता आहे का, एकवाक्यता आहे का, दोघं एकत्र सांगतायत का, की दोघं वेगवेगळे सांगतायत, या सगळ्या गोष्टी आपल्याला बारीकपणे बघाव्या लागतील आणि त्यानंतर त्या संदर्भात अधिक बोलणं इष्ट ठरेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच विजय सर, धन्यवाद आपण झी 24 तासची ही बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की पुण्यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांची ही ऐतिहासिक भेट होतीये. त्यांची चर्चा सुरू झालेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही चर्चा होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय. आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत. अरुण, काय सांगाल? आता ही चर्चा सुरू झालेली आहे. एकंदरीतच मगाशी जसं आपण म्हटलं की मराठा आरक्षणासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलन करणाऱ्या काही संघटना आहेत, तर त्यांना बळ देणारी ही भेट आहे असं आपण म्हणू शकतो का? आपल्याला माहित आहे की जसं आता विजय तोरमरे सरांनी सांगितलंय की वातावरण निर्मितीचा हा एक मुख्य भाग आपल्याला म्हणता येईल. 2 दिवसांपूर्वी संभाजीराजे कोकटीला जाऊन आले. तिथल्या पिढी जी बळी गेली होती तिथली कन्या कोकटीची, तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. तिथे एक छोटेखानी बैठक देखील झाली. त्यावेळी त्यांनी आंदोलनाविषयी तिथे लोकांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर ते काकासाहेब शिंदे स्मारकाला औरंगाबादला देखील त्यांनी भेट दिली, तिथे अभिवादन केलं आणि त्याआधी त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी. काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, पण आपण पाहतोय की पुण्यामध्ये आता ही भेट होतीये. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्यभरात आंदोलन करू असं म्हणता म्हणता आता सगळ्या महाराष्ट्राचे डोळे ज्या भेटीकडे लागले होते ती खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांची ही भेट होतीये. या भेटीनंतर, या चर्चेनंतर नक्की काय निष्पन्न होतंय, या भेटीनंतर मराठा आरक्षणाची दिशा कशा पद्धतीनं ठरते हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीच ही भेट होणार होती, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ही भेट झालेली नाही. पण आज मात्र पुण्यात अखेर ही दोन्ही राजेंची ऐतिहासिक भेट झाली आहे आणि यामध्ये आता मराठा आरक्षणाची मुद्द्यावरती नक्की काय चर्चा होतीये आणि बैठकीनंतर हे दोन्ही राजे आपल्याला या भेटीविषयी आणि या चर्चेविषयी काय सांगतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे